नमस्कार, सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ना एक नॉनव्हेज रेसिपी बघणार आहे. नॉनव्हेज ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी खास ही रेसिपी आहे. तर आज आपण चिकन पुलाव कसा करायचा ना तो बघणार आहे. झटपट होणारा हा चिकन पुलाव आहे. तर आता आपण त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पहिल्यांदा बघूया. तर मी चिकन घेतलेले पावशर. तुमच्यात जशी क्वांटिटी चिकन वाढवाल तसं तुम्ही तांदूळ वाढवायचा आहे. इथं मी पावशर चिकन घेतलं आहे आणि इथं 1.5 वाटी मी बिर्याणीचा राईस घेतलेला आहे. तुमच्याकडे जो बिर्याणीचा राईस अवेलेबल असेल तो तुम्ही वापरला तरी चालेल. हा राईस मी धुवून घेतलेला आहे व्यवस्थित आणि त्याचं पाणी निथळून घेतलेलं आहे. परत बरिस्ता घेतलेला आहे, म्हणजे कांदा आहे ना तो बारीक उभा चिरून घ्यायचा आणि तो तळून घ्यायचा. आपण त्याला बरिस्ता म्हणतात. आणि कांदा घेतलेला उभा चिरलेला, दही घेतलेलं आहे मी. दही जास्त आंबट घेतलेलं नाही आहे, मिडियमच घेतलेले. जर तुम्ही आंबट दही घेतलं तर तुम्ही लिंबू घालू नका. मी कमी आंबट दही आहे त्यामुळे मी लिंबू यूज करणार आहे. तुम्ही जर आंबट दही घेतलं असतं तर लिंबू यूज करू नका. परत खडे मसाले घेतलेले आहेत सगळ्या प्रकारचे. इथं जिरं, काळी मिरी, लवंगे, चक्री फुले, दालचिनी, तमालपत्रे. इथं कोथिंबीर घेतलेली, पुदिना घेतलेले आणि मी एक मिरची घेतलेली. कारण का आपण तिखट पण यूज करणार आहे त्यामुळे मी एकच मिरची यूज करणार. इथं तूप घेतलेले आपण, एक टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. वरण आपल्याला गार्निशिंगसाठी पुदिना चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली. आपल्याला वाटण करायचं आहे त्यासाठी मी 1 इंचचा आल्याचा तुकडा, 4-5 लसूण पाकळ्या, लिंबाचा रस घ्यायचा आपल्याला, 1 चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट घेतलेले आहे मी. घरगुतीच यूज करा तुम्ही, किंवा जर तुमच्या तिखट नसेल खाणार, तुम्ही मिरची वाढवली तर तुम्ही कश्मीरी मिरचीचं सुद्धा तिखट वापरलं तरी चालेल कलरसाठी. हळद पाव चमचा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ. तर आपण काय करायचं आहे, पहिल्यांदा आपल्याला ना ह्या चिकनला ना हिरवा मसाला आपल्याला वाटण काढायचं. तर ते कसं करायचं ते पहिल्यांदा बघूया आपण. हिरव्या वाटणासाठी आपण काय करायचं आहे, 1 मिरची घेतलेली आहे, पुदिना आणि कोथिंबीर आणि आलं आणि लसूण, ह्या सगळ्याचं ना आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. आता आपल्याला ते चिकन जे मॅरिनेट करणार आहे आपण त्यासाठी आपल्याला ही पेस्ट लागणार आहे. तर ही पेस्ट आपण पहिल्यांदा काढून घेऊया. हे बघा, आपण आता वाटण असं वाटून घेतलेलं आहे, व्यवस्थित बारीक अशी पेस्ट करून घेतली सगळ्याची. तर आता आपल्याला काय करायचं आहे, चिकनला हा सगळा मसाला आहे ना तो मॅरिनेट करून घ्यायचा आहे. तर आपण त्यासाठी पहिल्यांदा दही घालायचं आहे. इथं मी एक छोटी वाटी दही घेतलेलं आहे. दही झाल्यानंतर ही जी पेस्ट केली आपण ती टाकायची. आता ही पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला जरासं तूप घ्यायचं आहे. तूप आपण टाकून घेऊया. त्यात 1 चमचाभर तूप टाकायचं आहे. तूप टाकल्यानंतर आता आपल्याला पावडर मसाले सगळे टाकून घ्यायचे. इथे मी 1 चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे तो टाकणार आहे. त्यानंतर 1 चमचा गरम मसाला आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर घरगुती लाल तिखट घेतलेलं आहे. तुमच्याकडं जसं खातात त्या पद्धतीने तिखट तुम्ही यूज करा, किंवा तुम्ही काश्मीरी लाल मिरचीचं जरी वापरलं तरी चालेल, म्हणजे त्याला फक्त कलर येतो आणि मिरची घातल्यामुळे थोडंफार तिखट होती. तर 1 चमचा मी लाल तिखट घरगुती, पाव चमचा हळद, आणि आपल्याला तर थोडंसं चवीनुसार ह्या जे मिश्रण आहे ह्याच्यासाठीच आपल्याला मीठ घालायचं आहे. आपण राईसला नंतर घालूया, नाहीतर तुम्ही सगळ्यात लास्टला जरी घातलं तरी चालेल. तर आता मी ह्यात थोडं घालणार आहे आणि नंतर थोडंसं घालणार आहे. तर चिकन पुरतं आपण मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडासा बरिस्ता. बाकीचं आपण गार्निशिंगसाठी ठेवून देणार आहे. आता हे सगळं आपल्याला ना व्यवस्थित मिश्रण मिक्स करायचं आहे आणि लिंबू पण त्यात थोडंसं पिळून घ्यायचं आपण. आता मी इथं अर्धा लिंबू घेतलेलं आहे, त्यातलं थोडंच लिंबू मी पिळणार आहे. जे आहे ना त्याला सगळं आपण हा मसाला हाताने चांगला व्यवस्थित चोळून घेऊया. आणि आपण हे असं मॅरिनेट करून ना व्यवस्थित असं 1 तासभर जरी ठेवलं तरी चालणार आहे, किंवा तुम्ही लगेच जरी यूज करणार असाल तरी लगेच वापरलं तरी चालेल. पण तुम्ही जर हे चिकन असं मसाला व्यवस्थित ठेवलं ना 1 तासभर, तर खूप चिकनची टेस्ट चांगली येते आणि आपली बिर्याणी पण चांगली होईल, म्हणजे पुलाव पण चांगला होतो. तुम्ही बिर्याणी करताना पण चिकनला असं व्यवस्थित सगळा मसाला इथे लावून ठेवा. तर आता आपण हे असंच 1-1.5 तासभर किंवा 1 तासभर असं बाजूला ठेवून देणार आहे. आपण पुढची प्रोसेस करूया. काय केलं, बरीचसाच तळलेलं मी तेल यूज करणार इथं. तर आता तेल गरम झालेलं आपलं, त्यात आपण आता पहिल्यांदा कांदा भाजून घेऊया व्यवस्थित. आता हा सगळा कांदा आहे ना आपण तो व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तेलावर. चांगला गोल्डन ब्राऊन असा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे.
आपला कांदा आता बघा थोडासा गुलाबी झालेला आहे. आता आपण त्यात लगेच खडे मसाले टाकून घ्यायचे. खडे मसाले आधी टाकल्यानंतर काय होतं ते करपतात, का आपल्याला कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा असतो. आता हे बाकी सगळा जो खडा मसाला आहे तो सगळा आपण त्यात टाकून घ्यायचा आहे. तो पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा पण थोडासा परतून झालेला आहे, खडे मसाले पण परतले. तर आपण आता टॅमॅटो टाकूया. एक अर्धा टॅमॅटो मी घेतलेला आहे, तो पण आपल्याला चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आपला ते कांदा टॅमॅटो आणि खडा मसाला चांगला व्यवस्थित परतून झालेला आहे. तर आपण जे मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ना ते आपण त्यात टाकून घेऊया. आणि ते चांगलं आपल्याला थोडंसं पाणी कमी असतं पण शिजवून घ्यायचं आहे. पण आपल्याला चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि चिकनचं जे पाणी सुटतं ना त्यात आपल्याला थोडंसं चिकन शिजवून घ्यायचं झाकण ठेवून. एक 5 ते 10 मिनटं आपण चांगलं शिजवून घेऊया चिकन. झाकण ठेवूया आणि एक 5 ते 10 मिनटं चिकन चांगलं शिजवून घेऊया आपण. आता एक 5 मिनटं झालेले आहेत. आपलं चिकन पण बघा मी व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे. एक 60 ते 70% मी चिकन शिजवून घेतलेले आहे. त्यातलं पाणी पण बघा. तर आपलं चिकन शिजून 5 मिनटं झालेले आहेत बघा. त्यातलं पाणी पण बघा खूप आटलेलं आहे. तर आपण यात आता सगळा राईस टाकून घेऊया. राईस मी धुवून घेतलेला आहे व्यवस्थित. थोडीसा कोथिंबीर आणि थोडासा पुदिना. तर आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता तुमच्या तांदळाचा कसा अंदाज आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी घालायचं आहे. मी कसं करतो, आता 1 वाटी जर तांदूळ असेल ना तर मी 2 वाट्या पाणी मेजरमेंट घेतो. त्यामुळे काय होतं भात जो आहे ना आपला तो व्यवस्थित फडफडीत चांगला होतो बिर्याणीसारखा. त्यामुळे आपल्याला पुलाव हा असं जास्त गिजगा नको आहे, फडफडीतच पाहिजे. त्यामुळे मी आता इथं 1.5 वाटी तांदूळ घेतला आहे. तर मी 1.5 वाटीला 3 वाटी पाणी, मी गरम पाणी यूज करणार आहे, थंड पाणी नाही. तुम्ही पाणी यूज करताना गरमच यूज करा. तर आता मी ह्यात 3 वाट्या गरम पाणी घालणार आहे. पुलावचं आहे ना आपल्याला मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित, जास्त हाय फ्लेमवरती शिजवायचं नाही आहे. आता आपल्याला ह्यात मीठ घालायचं आहे. आपण चिकन मॅरिनेट करताना त्यात मीठ घातलेले. तर आपल्याला राईस जो आहे तांदूळ आहे त्याच्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे. तुम्हाला जर मिठाचा अंदाज नाही समजला तर तुम्ही सगळ्यात लास्टला मीठ घातलं तरी चालेल. तर आता मी मीठ घालतो चवीनुसार. त्याला चांगली अशी खळखळून अशी उकळी आलेली. तर आपण काय करायचं आहे, आता मीडियम एकदम लो फ्लेमवरती आपण त्याला शिजायला ठेवायचं आहे. तर आता मी झाकण घालून त्याला मीडियम फ्लेमवरती शिजायला ठेवतो. मग आपण तो खाण्यासाठी सर्व करूया. तर आपण चिकन पुलाव चांगला व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे. मी शिजवून घेतल्यानंतर एक 10 ते 15 मिनटं तसाच मी झाकून ठेवला होता. तर आता आपण तो उघडून बघूया आणि आपला पुलाव कसा झाला तर आपण चेक करूया. तर आपण झाकण काढूया. ह्या चांगली वाफ आलेली पुलावाला आपल्या. आणि तुम्ही बघितला तर इथं किती मोकळा आणि सुटसुटीत आपला असा पुलाव झालेला आहे. तुम्ही पाण्याचं मेजरमेंट व्यवस्थित घातलं ना तर तुमचा पुलाव गिजगा होत नाही, व्यवस्थित सुटसुटीत होतो आणि बिर्याणीसारखा आपला तो लागतो. तर आपण तो सर्व करूया. सर्व करायच्या आधी आपण ते गरमागरम असा चिकन पुलाव खाण्यासाठी तयार आहे. मी इथं दही कांद्याबरोबर त्याला सर्व केलेलं आहे. तुम्ही रायत्याबरोबर सर्व करू शकता, बुंदी रायता ह्याच्याबरोबर. पण दही आणि कांदा मिक्स रायतं जे असतं ना त्याच्याबरोबर खायला खूप छान लागते. तुम्ही हा चिकन पुलाव नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी पद्धत आहे आणि पटकन होणारा आहे. तुम्ही जर सगळं साहित्य तयारी केली तर तो झटकन होणारा हा पुलाव आहे. तुम्हाला जर तुम्हाला माझ्या हे चिकन पुलावची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा. जे माझ्या चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण अशाच पुन्हा एका वेगळ्या रेसिपीवर भेटूया. धन्यवाद.